काल हिंगोली, बीड, जालना, परभणी असा दौरा झाला. त्यामुळे तब्येत अचानक खराब झाली. कारण त्याच्या अगोदर नारायणगडावरती दिवसभर उन्हामध्ये आम्ही 900 करोड पाणी करत होतो. त्यामुळे शरीर आणि उपोषण खूप झाल्यामुळे शरीर जास्त साथ नाही देत आता. त्यामुळे ते शरीरात खूपच त्रास व्हायला लागला. म्हणून कालचा दौरा आम्ही रद्द केला. गेवराई तालुक्यातल्या बोरगाव इथं इथपर्यंत आल्याच्या नंतर दौरा रद्द करून हॉस्पिटलला ऍडमिट झालो. आता तब्येत एकदम व्यवस्थित. आता तुमचं म्हणणं आहे की मी लोकसभेला कोणाला पाठिंबा दिला आणि दिलेला पण नाही. आताही नाही, 5व्या टप्प्यातलं मतदान आहे, तरी आपण कुठल्याच महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, अपक्ष असो किंवा कोणीही असो, बहुजन आघाडी असो, कोणालाची मराठा समाजाने किंवा मी पाठिंबा दिलेला नाही. परंतु मराठा समाजाने एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्यावर अन्याय खूप झालेला आहे. आपल्या लेकरांना आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे, हे कोणी विसरू नका. कारण मी आपल्या समाजाच्या लेकरासाठी लढतोय. एकजूट असू द्या, एकजूट मराठ्यांनी दाखवा. एकीची भीती महाराष्ट्रात सगळ्यांना आहे, फक्त आता मताची भीती नाही. ते मताची आपली भीती मात्र सगळ्यांना वाटली पाहिजे. 5व्या टप्प्यातल्या मराठ्यांनी लेकर डोळ्यासमोर ठेवा. राजकारणी येतील, उमेदवार येत तोपर्यंत पाय पडतील, पुन्हा तुम्हाला विसरून जातील. त्यामुळं सगळ्यांनी एक जीवानं कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा, पण ताकदीने यावेळेस पाडा. कारण 5व्या टप्प्यात सुद्धा सुप्त लाट मराठ्यांची दिसली पाहिजे. कारण सगळे एक झालेले आहेत, आपण सुद्धा एकजूट दाखवा. नसता विनाकारण असं होईल की मराठा एकजूट नाहीये. मराठ्यांची एकजूट दाखवा. कारण यांची परेशानी 4 टप्प्यात झालेली, 5व्या टप्प्यात सुद्धा झालीच पाहिजे. कारण आपल्या मताला किंमत आली पाहिजे, आपल्या मराठ्यांच्या लेकराला किंमत आली पाहिजे. आपले लेकरं शिकतेत पण नोकरी लागत नाही त्यांना आरक्षणामुळं. शहरी भागातले, मुंबईतले, पुण्यातले मराठा बांधव आमच्या छोट्या छोट्या कंपन्यांना काम करून लेकरं शिकवतात, पण त्यांना रोजगारही नाहीये, पोरं नोकऱ्यालाही लागत नाहीत. इतके कष्ट करून शिकून सुद्धा त्यांना उच्च शिक्षणही नाहीये. त्यामुळं आपण सगळा विचार आपल्या कष्टाचा करा, आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवा आणि सगळ्यांना एक जीवानं ताकदीनं आपल्या समाजावर ज्यांनी अन्याय केलाय, आरक्षण देत नाहीत, ते सगळं डोळ्यासमोर ठेवा आणि लेकरं समोर ठेवा. कोणालाही निवडून आणा, कोणालाही पाडा, पण ताकदीनं पाडा. विधानसभेचा मुद्दा घेतला तुम्ही, तर मी राजकारणात जाणार नाही आणि विधानसभेत सुद्धा नाही. फक्त मी मैदानात माझा समाज मात्र मी सत्तेत घालणार, देणारा बनवणार आहे. त्यांना आता मागणारा किती दिवस ठेवायचं माझ्या समाजाला? मग मुस्लिम बांधव असन, दलित बांधव असन, बाराबोलीतेदार असन, आणखीन काही 2-4 समाज आहेत, त्यांना सर्वसामान्यांना देणारं बनवायचं, मागणारं नको. आता जर सगळे सोयीची अंमलबजावणी, मराठा आणि कुणबी एकच आहे, हा जर कायदा पारित केला नाही तर मग मात्र मी मैदानात 100% असणार आहे. मी राजकीय प्रक्रियेत सत्तेकडे जाणार नाहीये, पण गोरगरिबांना मी देणारं बनविणार, याच्यावरती मी ठाम. जर सत्ता आली तर मुख्यमंत्री पदासाठी नाही, माझी ती, मी म्हणलोच ना, मला राजकारणात जायचंच नाही. मला गोरगरिबांना देणारा बनवायचं. मला गोरगरिबांना न्याय पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय पाहिजे, दलितांना न्याय पाहिजे, मराठ्यांना न्याय पाहिजे, धनगर बांधवाला पाहिजे, मुस्लिम बांधवाला पाहिजे, बाराबोलीतेदारांना देणारं बनवायचं. स्वतःच्या लेकराकडे प्रत्येकानं बघणं गरजेचं. हे नेते कोणाचे नसते, 4-5 जण मोठे होतील, प्रत्येक जातीतला विषय सांगतो मी, पण आपल्या करोडो लेकरांचं काय करायचं? आपल्या लेकरांकडे आपलं बघणं कर्तव्य. सगळ्या समाजानं सुद्धा आपल्या स्वतःचे लेकर मोठं करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. कारण हे नुसतेच विकास करून, आमकं करून, तमकं करून 70 वर्षात काहीच केलं नाही. देणारेच तुम्ही जनता बना. जनताच आता खरा विकास करू शकते किंवा जनताच खरं आपल्या लेकरांना, आपल्या समाजाला न्याय देऊ शकते. आणि जनतेच्या हातात जर सत्ता आली तर जातीवाद पुरा मोडून पडत, समूळ नायनाट होऊन जाईल त्या जातीवादाचा. त्यामुळे सगळेजण देणारे बना. हे जातीवाद पसरीत येत, हे राजकीय नेत्यांचे डाव असते त्यांचे, ते बरोबर ते वाद लावून देतात समाजाचे. आणि सर्वसामान्य जर देणारा बनला, सत्तेत गेला, ते वादच होऊ देणार नाहीये कुठंच. यासाठी देणारा मात्र मी बनवणार आहे त्यांना. जर सगळ्या स्वराची अंमलबजावणी नाही दिली, मराठा आणि कुणबी एकच कायदा आहे, एकच हे कायदा जर पारित नाही केला, तर मग मात्र मी 100% मैदानात उतरणार. पण मी सत्तेत नसणार, मला जायचं पण नाही. गोरगरीब तिथं जातील, गोरगरिबांचं काम करतील. मी समाजाला विश्वास देतो, मी यांच्या मुंडक्यावर पाय देऊन तुमचे काम करून घेतो, काळजी करू नका. दगड बी दिला तरी सगळ्या जाती धर्मांना ताकदीनं त्यांना मतदान करून निवडून आणायचं काम तुमचं. तुमचे सगळे जबाबदारी, प्रश्न सोडायची माझी. जर सत्ता आली, सगळ्या जातीचे आपण आपल्या जातीला न्याय देते, आपण आपल्या जातीला न्याय दिला, जातीवाद संपला. कारण सगळ्या जातींना 288 मतदारसंघात उमेदवारी दिली म्हणजे जातीवाद संपला. सगळ्या जाती धर्मासोबत घेऊन काम केलं आणि तीच सत्ता जर तशी गोरगरिबांची बनवली, सगळ्या जाती धर्माची, जातीवादच संपला. शेतकऱ्यांना मोठं करतील, एक शेतकऱ्याचा होऊ द्या,
मुस्लिमाचा होऊ द्या, दलितांचा होऊ द्या, बारा बलुतेदाराचा होऊ द्या, लिंगायत समाजाचा होऊ द्या, राजपुतांचा होऊ द्या ना सगळ्यांचं एक एक. आपण आपले काम करतील, सगळा जातीवान मोडून देईल. सर्वसामान्य तिथे गेल्याशिवाय न्याय नाही मिळू शकत. त्यासाठी मी आता सर्वसामान्य देणारं बनवणार, 100% देणारं बनवणार. म्हणजे सगळे सोयी कार्याच्या अंमलबजावणी अजिबात उतरणार. कारण फडणवीस साहेबांच्या हातात आहे. त्यांनी ठरवावं. मला राजकारणात ढकलू नाही त्यांनी. मला तिकडे जायचं नाही, माझी इच्छा पण नाही. त्यांनी हलक्यात आंदोलन घेतलं तर एवढी लोकसभेला फजित झाली. विधानसभेला याच्यापेक्षा 10 पट होईल. मला त्या राजकारणात जायचं नाही. सगळ्या सोयीची अंमलबजावणी द्या. तुम्ही बोलल्याप्रमाणे गुन्हे माग घेऊ म्हणले होते, घेतले नाहीत. तुम्ही SIT नेमले आमच्या गोरगरीब लोकांवरती. लाखो पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केले. आमच्या महिला तडीपार केल्या. लाखो पोरांवरती गुन्हे दाखल करायला तुम्हाला रोज अंगावर घ्यायची फडणवीस साहेबाला काहीच गरज नव्हती. तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेतलं म्हणून ही वेळ आली. मला राजकारणात जायचं नाही, मला त्यात ढकलू नका. नसता याच्यापेक्षाही वाईट वेळी, याच्यापेक्षाही तुम्ही ते बंद करून टाका सगळं. पुढे गुन्हे दाखल करीन आणि SIT करेल, हल्ले करून, आणि त्या भानगडीत आता फडणवीस साहेबांनी पडूच नाही. आता कुणी आमचे लोक फोडून न्यायचे, त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावायच्या, खोटे आरोप माझ्यावर करायला लावायचे, हे भानगडी फडणवीस साहेबांनी सोडून द्यायच्या. गोडी गुलाबीनं मराठा तुमच्या विरोधात कधी नव्हता. गोडी गुलाबीनं आंदोलन हाताळा. आमच्या सगळ्या स्वरीची अंमलबजावणी द्या. मराठा आणि कुणबी एकच आहे. 2004चा कायदा आहे तो पुन्हा अंमलात आणा नव्यानं. 2024च्या कायद्यात बसवा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. आम्हाला राजकारणात यायचं नाही. हेच मराठी त्यांना डोक्यात घेऊन नसतील, नाही दिलं तर मराठी विरोधात जाणारच. हेच मराठी 106 आमदार दिली होती भाजपाला. मग मराठा भाजपाच्या विरोधात पुढे. त्यांनी आमच्यावरती अन्याय केला म्हणून पेटून उठलाय. आणि आता जर तुम्ही SIT सगळ्या स्वरीची अंमलबजावणी दिली नाही तर मराठा आणखीन ताकदीनं पेटून उठणार आहे. आणखीन याच्यापेक्षा तुम्हाला 10 पटीनं सामोरं जावं लागणार आहे मराठ्याला. याच्यापेक्षाही 10 पटीनं. त्यापेक्षा तुम्ही आमची अंमलबजावणी द्या, मराठ्यांचा देश सोडून द्या. हेच लोक तुमच्या सरकारला डोक्यावर घेऊन नसतील. हेच मराठी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.